आणि त्या संपूर्ण सरकारवर सामुदायिक मानस उपचार करण्याची गरज असं एकंदरीत दिसायला लागलं। आता हा कोरडकर हा नागपूरचा त्यांचाच माणूस आहे ना, आता तो पळून गेला का नाही हे ते सांगतील। उद्या आम्ही म्हणायचं पळून झाला आणि तो भाजपच्या कार्यालयात कुठेतरी सापडायचा किंवा एखाद्या मंत्र्याच्या बंगल्यात सापडायचा भाजपच्या किंवा वर्षा बंगल्यावर सापडायचा, काही होऊ शकतं। भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये काही होऊ शकतं। आणि खरोखर हा कोरडकर पळून गेला असेल तर गृह खात्याच्या मदतीशिवाय तो हे पलायन करू शकत नाही। माझं पूर्ण व्हायचं आहे, होऊ शकत नाही। इतकं सक्षम पोलीस आहेत फडणवीसांचे, हां, आरोपींना पकडतात, ज्यांना पकडायचं नाही त्यांना सोडून देतात सरकारच्या आदेशानं, आणि जे विरोधक आहेत त्यांना बरोबर पकडतात। कृष्णा आंधळे सापडत नाही, कोरडकर सापडत नाही, अजून काही भाजपचे आरोपी सापडत नाहीत। म्हणून मी म्हणते की हे सरकार हे मनोरुग्ण आहे, संपूर्ण सरकार मनोरुग्ण आहे आणि ह्यांना उपचाराची गरज आहे।